नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी वाशी नाका येथे अंडरपास व सर्व्हिस रोडची केली पाहणी। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्ग रस्त्याची पाहणी दौऱ्यावर आले असताना पेण तालुक्यातील अंडरपास व सर्व्हिस रोडबाबत पेणमधील युवा नेते भाजप सरचिटणीस वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत बीजेपी कार्यकर्त्यांनी वाशी नाका येथे अंडरपास सर्व्हिस रोडबद्दल निवेदन दिले। मुंबई गोवा रस्त्यावर पेण तालुक्यातील वाशी नाका येथून वाशी खारेपाट भागात सुमारे 18 गावे व 15 वस्त्या असून अनेक वाहने ये-जा करत असतात। वाशी नाक्यावर उड्डाणपूल नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तसेच ट्रॅफिक कोंडीचा सामनाही करावा लागतो। त्यामुळे वाशी नाक्यावर तात्काळ उड्डाणपूल व्हावा ही विनंती करण्यात आली। त्याचप्रमाणे डोलवी गावाजवळ अंडरपासची नितांत गरज आहे। तसेच या हायवेवरून भरधाव वेगाने गाड्या धावत असल्यामुळे सर्व्हिस रोड ही अत्यावश्यक असून पेण तालुक्यातील खरोशी, दुर्शेत, आंबिवली, बळवली, वाशी नाका, कांदळेपाडा, वडखळ या हायवेवरील गावाजवळ सर्व्हिस रोड व्हावेत अशी वैकुंठ पाटील यांनी विनंती केली। यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी बोलताना सांगितले की लवकरात लवकर सर्व्हिस रोड व अंडरपासचे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले। यावेळी वैकुंठ पाटील यांनी बोलताना सांगितले की गडकरी साहेबांच्या माध्यमातून कामे पूर्ण होण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिले आहे। या पेण तालुक्यातील प्रश्न गेले 5 ते 10 वर्ष मार्गी लागले नाही। निश्चितपणे लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लागतील असा ठाम विश्वास या ठिकाणी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला असल्याचे वैकुंठ पाटील यांनी सांगितले। यावेळी आमदार रवींद्र पाटील, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील, हरिओम म्हात्रे, योगेश पाटील, श्रीकांत पाटील, विजय पाटील, स्वप्नील म्हात्रे, मुरलीधर भोईर, संदेश ठाकूर, अमित पाटील, विवेक पाटील, अशोक पाटील, शरद पाटील, गोरख पाटील हे उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मंथन पाटीलसह तृप्ती भोईर, पेण। मुंबई गोवा नॅशनल हायवेची पाहणी करताय आणि एकूणच बघितलं तर गणेश उत्सव देखील तोंडावर आलेला आहे, काय सांगाल सर? तर आजचा पाणी दौरा बरोबर आहे। आजचा पाणी दौरा एवढ्यासाठीच आहे की येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये मुंबईवरून कोकणात येणारे कोकणवासीय चाकरमान्यांचा प्रवास हा नीटनेटका व्हावा, ट्रॅफिक जॅम वगैरे असे प्रकार होऊ नयेत आणि गणेश उत्सवामध्ये आपल्या गावापर्यंत पोचताना मुंबई गोवा हायवेच्या ज्या वर्षानुवर्ष समस्या आहेत त्या येऊ नयेत, त्याची जिथे जिथं दुरुस्ती करणं गरजेचं आहे। त्याची समक्ष पाहणी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, NHIचे सर्व अधिकारी, ट्रॅफिकचे सगळे SP साहेब, कलेक्टर साहेब सगळेच आज एकत्र आम्ही करतोय आणि याचा हेतू एकच आहे की गणेश उत्सवाला येणाऱ्या मुंबईकरांना रस्ता चांगला मिळाला पाहिजे। तास 2-2 तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडू नये। रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त असावा आणि ज्या काही सर्व्हिस रोडच्या वगैरे गोष्टी आहेत, ज्या सोयी आहेत त्या नीटनेटक्या राहाव्यात, त्यांचं पाण्याने नियोजन करा। आज शिवेंद्रराजे भोसले यांनी नॅशनल हायवे 66चा पाणी दौरा केलेला आहे, त्याबाबत तुम्ही काय सांगाल? गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले आज या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी बघितलं, खरं बोललं तर पेण विधानसभा क्षेत्रामध्ये नॅशनल हायवेचे मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत। आपण पाहिलं, सुरुवात केली तर वरेशीला आपल्या खरोशी गावाला त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नाही आहे, त्या ठिकाणी दुर्शेत गावाला सर्व्हिस रोड नाही, त्या ठिकाणी बळवली गावाला सर्व्हिस रोड नाही आहे। आता आपण इथे बघितलं तर आज वाशी नाक्यावर सुद्धा अंडरपास पाहिजे, परंतु तो सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। वडखळ गावाची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे आणि कांदळेपाड्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे। आपण पाहिलं तर वडखळ गावामध्ये जो सर्व्हिस रोड जातो त्या सर्व्हिस रोडला कोणी मालक नाही आहे आणि त्या सर्व्हिस रोडवर आज जी काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे वडखळ परिसरातील 1200 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणाला पेणमध्ये येत असतात आणि त्यांची सुद्धा खूप मोठी अडचण या ठिकाणी होत आहे। आणि हे सगळं पाहता